नमस्कार. चला आज एका अशा विषयाबद्दल बोलूया जो आपल्या डिजिटल आयुष्याशी खूप जवळून जोडलेला आहे. हिस्ट्रिऑनिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणजे नक्की काय ते सोप्या भाषेत समजून घेऊया. आपल्या सगळ्यांच्या ओळखीत कोणी ना कोणी असं असतंच, नाही का? म्हणजे ज्यांचं आयुष्यच जणू सोशल मीडिया लाईक्स भोवती फिरत असतं. सतत सेल्फी काढणं, प्रत्येक क्षणाचं अपडेट देणं आणि मग आपण त्या पोस्टला लाईक करावं यासाठी वाट पाहणं. हे आपल्याला आता खूप सामान्य वाटायला लागले आहे. पण कधी विचार केलाय की हे फक्त लाईक्सचं वेड आहे की यामागे काहीतरी जास्त गंभीर असू शकतं? स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याची ही जी सततची गरज आहे ती कधीकधी एका व्यक्तिमत्व विकाराचं लक्षण असू शकते. ओके, तर मग बघूया सोशल मीडियावर हे नेमकं कसं दिसतं. इथे डॉक्टर कॅरोलिन कामाऊ काय म्हणतायत ते खूप महत्त्वाचं आहे. त्या म्हणतात की सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे लोकांना सतत अटेन्शन मिळवण्याची एक सोपी संधी मिळते आणि प्रत्येक लाईक म्हणजे एक छोटंसं मानसशास्त्रीय बक्षीस मिळवण्यासारखं आहे, ज्यामुळे ही सवय आणखीनच वाढत जाते. आणि हे वर्तन काही स्पेसिफिक पद्धतींमध्ये दिसून येतं, जसं की सतत प्रोफाईल पिक्चर बदलणं. कशासाठी? तर फक्त जास्त लाईक्स मिळवण्यासाठी. किंवा मग छोट्या छोट्या गोष्टींना खूप मोठं यश म्हणून दाखवणं. कधीकधी तर सहानुभूती मिळवण्यासाठी खाजगी वादविवादसुद्धा लोकांसमोर आणले जातात. आणि जेव्हा वाटतं की लक्ष कमी होतंय तेव्हा मुद्दाम दुःखी पोस्ट टाकून पुन्हा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातो. तर या सगळ्या प्रकाराला वैद्यकीय भाषेत एक नाव आहे. त्याला म्हणतात हिस्ट्रिऑनिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर किंवा सोप्या भाषेत HPD. सोप्या भाषेत सांगायचं तर HPD ही एक अशी मानसिक अवस्था आहे जिथे व्यक्तीमध्ये भावनांचा खूप जास्त कल्लोळ असतो आणि सतत इतरांचं लक्ष वेधून घेण्याची गरज असते. हिस्ट्रिऑनिक या शब्दाचा अर्थच मुळी नाटकीय असा होतो आणि म्हणून याला क्लस्टर बी डिसऑर्डर्समध्ये ठेवलं आहे, जे त्यांच्या नाटकीय आणि अनियमित वागणुकीसाठी ओळखले जातात. आता एक सामान्य वागणं आणि HPD पॅटर्न यातला फरक समजून घेऊया. बघा, कौतुक सगळ्यांनाच आवडतं, बरोबर, पण HPDमध्ये व्यक्तीचा आत्मसन्मानच इतरांच्या मान्यतेवर टिकून असतो. त्यांच्याकडे सोशल स्किल्स तर असतात, पण त्याचा वापर ते अनेकदा इतरांना हाताळण्यासाठी किंवा स्वतःकडे लक्ष वेधण्यासाठी करतात. त्यांच्या भावना खूप नाट्यमय दिसतील, पण त्या वरवरच्या आणि उथळ असतात. हा विकार वाटतो तितका दुर्मिळ नाहीये. साधारणपणे जगातल्या 2 ते 3% लोकांमध्ये हा आढळतो. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये याचं निदान जवळजवळ 4 पटीने जास्त होतं. आता यामागे एक सामाजिक कारण असू शकतं असं काही तज्ज्ञांना वाटतं. कारण समाजात स्त्रियांनी भावना व्यक्त करणं किंवा थोडं मोकळं वागणं हे जास्त वेगळं मानलं जातं. चला आता बघूया की डॉक्टर किंवा सायकोलॉजिस्ट याचं निदान करण्यासाठी कोणते अधिकृत निकष वापरतात. इथे एक खूप मोठी अडचण आहे. ती म्हणजे ज्या व्यक्तीला हा त्रास असतो त्यांना अनेकदा स्वतःच्या वागण्यात काहीच चुकीचं वाटत नाही. उलट आपल्या त्रासासाठी ते इतरांनाच जबाबदार धरतात. DSM-5 जे सायकोलॉजिस्ट वापरतात त्यानुसार निदानासाठी यापैकी कमीत कमी 5 लक्षणं सतत दिसणं गरजेचे. जसं की सतत सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्र बनण्याची इच्छा असणं आणि जर तसं झालं नाही तर अस्वस्थ होणं. किंवा मग भावना खूप नाट्यमयरित्या दाखवणं पण त्या वरवरच्या असणं. इतकंच नाही तर नाती प्रत्यक्षात आहेत त्यापेक्षा जास्त जवळची आहेत असं समजणं. हे सगळे या विकाराचे संकेत असू शकतात. ठीक आहे, लक्षणं तर कळली, पण प्रश्न हा आहे की असं होतं का? यामागची मूळ कारणं काय असू शकतात? याचं असं एकच ठोस कारण अजून सापडलेलं नाहीये, पण साधारणपणे असं मानलं जातं की यात अनुवांशिक आणि आजूबाजूची परिस्थिती या दोन्ही गोष्टींचा वाटा असतो. एक थिअरी अशी आहे की लहानपणी झालेला एखादा मानसिक आघात जो कधी व्यक्त केला गेला नाही तो पुढे जाऊन याचं रूप घेऊ शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? तर हो, नक्कीच आहे. आणि तो काय आहे ते पाहूया. यावर मात करण्याचा प्रवास काही पायऱ्यांनी सुरू होतो. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे स्वीकृती, म्हणजे त्रास आहे हे मान्य करणं. त्यानंतर येतो मानसोपचार म्हणजे सायकोथेरपी. यात व्यक्तीला भावनिक आधार देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवायला मदत केली जाते. आणि यासोबतच अर्थातच आपली जीवनशैली सुधारणं म्हणजे चांगला आहार, पुरेशी झोप, व्यायाम ह्या सगळ्या गोष्टी खूप फरक पाडतात. तर या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. या सोशल मीडियाच्या जगात जिथे सगळं काही लाईक्स आणि फॉलोअर्सवर ठरतंय, तिथे आपण आपलं खरं मूल्य, आपली खरी ओळख या स्क्रीनच्या पलीकडे जाऊन कशी तयार करू शकतो यावर विचार करणं गरजेचं आहे.